आज गुढीपाडवा. हा सण आला की घराघरात गुढी उभारली जाते, गोड पदार्थ बनतात आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पुरणपोळी, श्रीखंडपुरी यासारख्या आवडीच्या पदार्थांवर सगळेच ताव मारतात. पण नागपूरच्या महापौर नीता ठाकरे गुढीपाडवा कसा साजरा करतायत आणि आज त्या कुठला गोड पदार्थ बनवणार आहेत? आज मी चक्क नीता ठाकरे यांच्या घरी आहे आणि आज आपण त्यांच्या सोबत खास गप्पा मारणार आहोत. चला, तुमचं युसीएनच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे. आज आपण एक जाणून घेणार आहोत की तुमच्यासाठी गुढीपाडवा म्हणजे नेमका काय आहे. तुम्हालाही पण खूप शुभेच्छा देते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपलं मराठी नववर्ष आहे, हिंदू नववर्ष. आपल्या सर्वांना खूप आनंद होणारा दिवस. आजच्या दिवशी खरं म्हणजे सगळ्या मराठी घरांमध्ये, हिंदू घरांमध्ये गोडधोडाचा स्वयंपाक करून हे सगळं वर्ष साजरं केलं जातं. आपण सगळे खरं म्हणजे साधारणतः 1 जानेवारीला नवीन वर्ष या अर्थाने नवीन वर्ष साजरं करतो. पण हिंदू असण्याचा आपली संस्कृती, आपला सनातन या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपला धर्म, आपला सनातन संस्कृती जपणं यासाठीचा अतिशय महत्त्वाचा दिवस आजचा हा आहे असं वाटते. आणि आपण सगळे काही सण त्योहार म्हणजे सगळे जे साजरे करतो त्या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण, आपला नेमका दिवस. तर या दृष्टीने जर विचार केला तर निश्चित हा खूप मोठा दिवस आहे. देवाधर्माच्या दृष्टीने आपल्या अनेक आपल्या ज्या याच्या गोष्टी आहे, म्हणजे असं म्हणतात की राम आजच्या दिवशी वनवासातून परत आले होते. प्रभू श्रीरामांनी परत अयोध्येत त्यांचं आगमन झालं होतं. बरोबर आहे. आणि म्हणून मग आपण गुढी उभारतो. अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्या म्हणजे आनंद आपला व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं गुढी उभारण्याचं हे एक औचित्य आहे. आणि तो दिवस आपला आजचा दिवस आहे. अतिशय आनंद. आज सगळ्यांकडेच एकदम गोड असे पदार्थ बनतात. आज तुम्ही काय बनवलं आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. आज शेवळ्यांची खीर बनवलेली आहे. पायस म्हणतो आपण त्याला, पायस असं म्हणतात कुठल्याही खिरीला. ओके. आणि खरं म्हणजे पुरणाची पोळी ही पहिल्या सणाला करायची असं असते. आता हे सगळं करत असताना वेळेचा जो काही अभाव आहे त्याच्यामध्ये मग यावेळी आता नाहीतर नेहमी पुरणाची पोळी करते, पण आज शेवळ्यांची खीर. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महापौर पद आणि घर हे तुम्ही कशा प्रकारे सांभाळता. मी खरं सांगू का, मला स्वयंपाक म्हणजे हे प्रकरणच फार आवडते. सगळ्या बायकांना आवडलं पाहिजे असंही मला वाटते. कारण सगळ्या गोष्टीचा जर मार्ग जायचा असेल तर प्रेमाचा मार्ग, आपल्यासाठी समोरच्याचं प्रेम, समोरच्याला आपल्या मनात आपल्याविषयी प्रेम वाटावं असं जर वाटत असेल तर तो पोटातून जातो मार्ग. आणि त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे स्वयंपाक हे काही फक्त पोट भरण्याचा विषय नाही. तर आपण ज्या प्रेमाने, ज्या आस्थेने सगळं करून खाऊ घालतो घरच्यांना, कुटुंबातल्यांना किंवा आपल्या घरी आलेला परिपाहुणा, अतिथी असेल त्यालाही, तर त्याच्यामुळे जो एक दृढ म्हणजे नातेसंबंध, दृढ बंध तयार होतो तो खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे तशा प्रकारची आवड आहे. हे करायला खूप आवडतं. पण मी खरं सांगू का, आता महापौर झाल्यापासनं, मी पूर्वी नगरसेविका होती तेव्हाही पण थोडा कमी अवधी मिळायचा. आता महापौर झाली तेव्हापासून खरोखरीच खूप कमी अवधी मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी. पण जेव्हाही संधी मिळेल तेव्हा निश्चितपणे हे केलं पाहिजे, ते मी करते. त्याच्यामुळे सगळ्या घरातल्यांच्यासोबत आनंदाने बसून खाणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं ही मोठी गोष्ट आहे. महापौर पद मिळालं तेव्हा कुटुंबाचा तुम्हाला कसा साथ होता. मला कायम साथ आहे. मी महापौर आता झाली आहे, पण मी याच्यापूर्वी 3 वेळा नगरसेविका राहिली. ही 4थी टर्म आहे. 1 टर्म तशा प्रकारे वेगळा तो काळ गेला. या प्रत्येक वेळी मला माझ्या कुटुंबाने खूप जास्त मदत केली आहे. मी हे बाहेरचं काम जे करू शकली, म्हणजे घर सोडून समाजासाठी, राजकारणात जे काही वेळ देऊ शकली, जे काम करू शकली, त्या सर्वांच्या मागे खऱ्या अर्थाने माझं कुटुंब माझ्या पाठीशी इतकं ताकदीने उभं आहे. त्यामुळे मी हे काम करू शकते. कुटुंब पाठीशी उभं आहे म्हणून आज तुम्ही बाहेर कणखरपणे उभे आहात. इतका वेळ. पण पाहुण्यांवरनं पण मला एक आठवलं की जेव्हा कधी पाहुणे आपल्याकडे येतात तर तुम्ही एक नागपुरी असा पदार्थ कुठला असतो की तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना सर्व करता. आमच्याकडे शेवभाजी प्रसिद्ध आहे. सावजी. त्याचं कारण असं आहे, खरं म्हणजे सावजी आपल्या इथे प्रसिद्ध आहे. पण मी स्वतः कंप्लीट व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामुळे मी
शेवभाजी करते. ओके. आणि गोडात जर विचारलं तर पुरणपोळी हा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. पुरणपोळी, श्रीखंड ह्या गोष्टींची विशेष आवड आहे. श्रीखंडपुरी हे मराठी क्या पदार्थ बात आहे. आपले हिंदू आहे ते सगळे. एक क्विक रॅपिड फायर गेम खेळूयात. गुढीपाडवा म्हणजे एका शब्दात सांगा. आनंद. पुरणपोळी की श्रीखंडपुरी? पुरणपोळी. गोडधोड की फिटनेस? फिटनेस. तर्री पोहा की समोसा? फक्त पोहे. बरं. सावजी की हलका घरगुती जेवण? साधं हलकं घरगुती जेवण. नागपूरमधलं असं एक फेवरेट फूड स्पॉट? वऱ्हाडी थाट. स्वतः बनवलेला एक असा पदार्थ? सांबारवडी. क्या बात आहे. आईच्या हातचा एक आवडीचा पदार्थ? नारळी भात. एक अशी कुठली तरी डिश ज्याला तुम्ही कधीच नाही म्हणत नाही? सॅलड. फ्रूट सॅलड. बढिया. एक असा सिक्रेट टॅलेंट जे कोणालाच माहिती नाही आहे? आज गुपित उलगडणार आहे. काय आहे तो? ते माहिती नाही असं नाही म्हणतायत. मला बऱ्यापैकी गाता येते. एक गाणं आमच्यासाठी होऊन जाऊ द्या प्लीज. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही एक महिला म्हणून महापौर पद सांभाळत आहात, ते तुमच्यासाठी त्याच्यात काय मोठे चॅलेंजेस आहेत? खरं म्हणजे मला असं वाटते, हे खरं आहे की महिला आरक्षण आलं त्याच्यामुळे निश्चितपणे ते मिळालं आहे. पण माझा पक्ष असा आहे की जो महिलांचा कायम सन्मान करतो. आमचे सर्व श्रेष्ठी गडकरी साहेब, देवेंद्रजी, दया भैया, सगळे आमदार, मोहन भाऊ, प्रवीण भाऊ, कृष्णा भाऊ, सगळे म्हणजे ते मोदीजींच्या तिथपासनं ते जे पाझरत आलं आहे महिलांचा सन्मान, तो आमच्या इथे चांगला ठेवला जातो. म्हणून आरक्षणाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व पदांवर देखील महिलांना आता चांगली नेतृत्वाची संधी मिळाली आहे. तुम्ही विचारलं की महिला म्हणून महापौर असताना चॅलेंजेस, ते महिला म्हणून या अर्थाने नाही, कारण ज्या पक्षात मी पुन्हा सांगेन की ज्या पक्षात मी काम केलं आहे त्या पक्षातला माझा अनुभव समाजात काम करताना उपयोगी आला आहे. मला कधी कुठल्याही महिला म्हणून इतरांना समजा कधी काही अधिक उणे अनुभव आले असतील, तसा कुठलाही उणा अनुभव आला नाही. जो आला तो कायम चांगला आला. त्यामुळे महिला म्हणून वेगळं चॅलेंज नाही, तर एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाचा अजेंडा म्हणून जो राबवायचा आहे त्या अर्थाने एक महापौर या नात्याने काम करायचं आहे. हां, हे ठीक आहे निश्चित की समाजामध्ये महिलांना गरज असणाऱ्या काही गोष्टी ज्या आहे, सुरक्षिततेच्या म्हणा, स्वच्छतेच्या म्हणा, त्यासाठी प्रायोरिटीची गरज आहे, त्यासाठी पहल घेण्याची गरज आहे. पण व्यक्तिशः जर आपण मला विचाराल की महिला म्हणून, तर तशी अडवणूक कधी कुठे झालेली नाही. मॅम, एक शेवटचं आपल्या नागपूरकरांसाठी एक गुढीपाडव्याचा छोटासा शुभेच्छा. सर्व नागपूरकर नागरिकांना माझ्या मनापासून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आहे, आपल्या सर्वांना अत्यंत सुखसमृद्धीचं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या असं जावो. आणि हिंदू सनातन संस्कृतीच्या या नववर्षाला आपण सगळे मिळून हा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत असा राहील, सुरक्षात्मक राहील, या अर्थाने आपण सगळे आपली वागणूक ठेवू, या अर्थाने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. हे शहर चांगलं सुंदर राहण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार या गुढीपाडव्याच्या माध्यमातून, हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून, त्या आचारविचारातून आपण लावूया. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आपला इतका बिझी स्केड्यूलमधनं आम्हाला इतका वेळ दिला, थँक्यू त्यासाठी पण. आणि खीरसाठी देखील खूप खूप थँक्यू. बसा तुम्ही आणि छानपैकी थोडी थोडी खीर खा, नक्की, म्हणजे मग ती केल्याचा आनंद खरा होईल. नक्कीच. आणि पुन्हा एकदा UCNच्या संपूर्ण कुटुंबाकडनं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी एकता बेलोंडे, कॅमेरामॅन लोकेश मोहिते सोबत, UCN न्यूज नागपूर.